द्राक्ष पंढरीतील बळीराजा आता संकटात सापडलेला आहे। अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागांचं नुकसान झालेलं आहे। पाणी जरी तुंबलंय, पाणी निघून जाईल, परंतु घडच नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आहे। द्राक्ष नसल्यानंतर ते पाणी तुंबलं काय आणि नाही तुंबलं काय त्याचा काही फरक पडणार नाही। पुढच्या वर्षी आहे ते राहणारच आहे, परंतु आजची परिस्थिती खूप बिकट आहे। एकदम म्हणजे शब्द नाही त्या गोष्टीला। द्राक्ष शेती सगळ्याच पिकांची तशी तीच परिस्थिती आहे। टमाट्याला सुद्धा भाव नाही सध्याच्या परिस्थितीत, आणि आपण जे द्राक्ष म्हणतोय ते द्राक्षाला तर घडच नाही। असा पावसाळा कदाचित आमच्या पूर्वजांनी कधी बघितला नाही। बोलण्याच्या ओघामध्ये आमची आई सुद्धा मगाशी रडत होती की असे दिवस आम्ही कधी बघितले नाही। जसं आपण म्हणायचो, पूर्वीचे माणसं म्हणायची की अरे आम्ही खूप पावसाळे बघितले, परंतु ती पिढी सुद्धा आता मान्य करते की तुमचा एकच पावसाळा या सर्व आमच्या पावसाळ्यांना भारी। अशी वाईट परिस्थिती आहे। बागांना लाखोचे खर्च होऊन गेले। साधारण आता 12-13 एकरला आमचे 13-15 लाख रुपये खर्च झालेली, आणि हा बाग परत जगवायचे म्हटले तर अजून 10-15 लाखांनी येणार। 2 वर्षानंतर त्याचं उत्पन्न होणार आहे। तर काय टेन्शनचं काम झालेलं आहे एकदम। काय कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे सध्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।